नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त क्रीमी आणि दाटसर दाल तडका कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. खास ट्रिक्स आणि टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या वापरून तुम्ही सुद्धा मस्त असा हा क्रीमी दाटसर हॉटेल ढाबा स्टाईल दाल तडका घरच्या घरी सहज बनवू शकता. दाल तडका तयार करण्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये आपल्याला डाळी शिजवून घ्यायची आहे. सर्वात आधी इथे मी एक छोटी वाटी भरून तुरीची डाळ घेतलेली आहे. आता ज्या वाटीने तुम्ही तुरीची डाळ मोजून घेतली, सेम त्याच वाटीने बरोबर पाव वाटी आपल्याला पिवळी मुगाची डाळ घ्यायची आहे. तर इथे पाव वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे, ती सुद्धा तुरीच्या डाळीमध्ये मिसळून घ्यायची आहे. 2-3 पाण्याने डाळी अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर इथे मुगाची डाळ आपल्याला आवर्जून घालायची आहे. मुगाच्या डाळीमुळे या दाल तडक्याला मस्त अशी क्रीमी टेस्ट येते. हा दाल तडका छान असा घट्ट आणि दाटसर तयार होतो, त्यामुळे मुगाची डाळ आवर्जून घाला. आता डाळी इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. डाळीमध्ये पाणी घातलेलं आहे. डाळ शिजेल इतकं पाणी घालायचं आहे. त्यानंतर साधारण पाव चमचा मी इथे हळद घातलेली आहे आणि 1 छोटा चमचा भरून तेल घातलेलं आहे. आता हळद आणि तेल व्यवस्थित डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 तमालपत्र घालायचे आहे. त्यानंतर साधारण अर्धा ते 1 इंच दालचिनीचा तुकडा, 2 लवंग आणि 1 इथे वेलदोळा किंवा छोटी विलायची घेतलेली आहे, जी मी फोडून घेतलेली आहे. या थोड्या खड्या मसाल्यामुळे या दाल तडक्याला अगदी हॉटेल आणि ढाबा स्टाईल चव येते, त्यामुळे हे खडे मसाले डाळ शिजवत असताना आवर्जून घाला. 3 शिट्या करून घेतलेल्या आहे आणि डाळ अगदी छान शिजलेली आहे. पाणी माझ्याकडून थोडं कमी घातलं गेलं, त्यामुळे तुम्ही बघू शकता डाळ अगदी अशी घट्ट शिजलेली आहे, मात्र कुकर अजिबात जळालेलं नाही. आता डाळ छान शिजलेली आहे. यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी माझ्याकडून कमी घातलं गेलं, म्हणून थोडं मी इथे पाणी घातलेलं आहे आणि डाळ अशी थोडी पातळसर करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता डाळ अगदी छान परफेक्ट इथे शिजलेली आहे. आणि आता इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 1 मोठा चमचा भरून तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता यामध्ये भरपूर जिरं घालायचं आहे. 1 चमचा जिरं घातलं. त्यानंतर 3 ते 4 लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या घातल्या. त्यानंतर साधारण अर्धा इंच आल्याचा तुकडा छान बारीक खिसणीवरून खिसवून घेतलेला आहे आणि आल्याचा खिसलेला हा तुकडा घातला. त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहे, त्या घातल्या. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडी कमी जास्त वापरू शकता. मस्त असा हा स्पायसी असा दाल तडका छान लागतो चवीला, म्हणून मिरची थोडी जास्त घातलेली आहे. त्यानंतर अगदी 1 ते 2 चिमूट आपल्याला हिंग घालायचा आहे. त्यानंतर 1 मध्यम आकाराचा अगदी छान बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आणि आता हा कांदा सुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांद्यातला पूर्ण कच्चेपणा निघाला पाहिजे, म्हणजे दाल तडक्याला चव खूप छान येते. तर तुम्ही इथे बघू शकता कांद्याचा रंग चेंज झालेला आहे आणि आता या स्टेजला आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. तर इथे 1 मोठ्या आकाराचा लालबुंद असा टोमॅटो मी घेतलेला आहे. इथे मी गावरान टोमॅटोचा वापर केलेला आहे, त्यामुळे दाल तडक्याला चव खूप छान येते. त्यानंतर यावर थोडंसं मीठ घालायचं. मीठ घातल्यामुळे कांदा टोमॅटो सॉफ्ट होतात आणि लवकर ते मऊ होतात, शिजतात. थोडंसं मीठ घालून घेतलं, परतून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत. तर इथे पाव चमचा मी हळद घातली, 1 चमचा रोजचं रेग्युलर तिखट घातलेला आहे, 1 चमचा धणे पावडर घातलेली आहे आणि 1 छोटा चमचा भरून गरम मसाला घातलेला आहे. मसाला तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही इथे वापरू शकता. आता व्यवस्थित सर्व मसाले कांदा टोमॅटो सोबत मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम इथे अगदी कमी ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो अगदी छान शिजलेला आहे, मस्त तेल वेगळं झालेलं आहे. आणि आता या स्टेजला आपल्याला या शिजवून घेतलेल्या डाळी घालायच्या आहे. तर इथे जे खडे मसाले मी घातलेले होते ते मी तसेच ठेवलेले आहे. जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही यामधले जे तमालपत्र आहे किंवा दालचिनीचा तुकडा आहे तो काढून घेतला तरी चालणार आहे. आता यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे. तर दाल तडका बनवत असताना यामध्ये मुगाची डाळ आवर्जून घाला, त्यामुळे दाल तडक्याला छान क्रीमी आणि दाटसरपणा येतो. त्यानंतर डाळ शिजवत असताना त्यामध्ये सांगितलेले खडे मसाले आवर्जून घाला, त्यामुळे दाल तडक्याला चव खूप छान येते. अगदी हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल अशी चव येते. थोडेसे खडे मसाले काम छान करतात. आता दाल तडका तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवा त्यानुसार पाणी तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. सुरुवातीला जरी डाळ पातळ वाटत असली तरी गार झाल्यानंतर हा दाल तडका मस्त असा घट्ट होतो. आता इथे 1-2 उकळी आलेली आहे. डाळ तयार झालेली आहे. गॅस मी इथे बंद केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता यावर आपल्याला तडका घालायचा आहे. तर तडका तयार करण्यासाठी इथे तडका पॅनमध्ये मी साजूक तूप घातलेलं आहे. 1 मोठा चमचा भरून साजूक तूप घेतलं. जर तुम्हाला साजूक तूप आवडत नसेल तर तुम्ही इथे तेलाचा वापर करू शकता. तूप छान पूर्ण वितळलेलं आहे आणि मस्त गरम झालेलं आहे. आता या स्टेजला यामध्ये भरपूर असं जिरं घालायचं.
तर साधारण 1 मोठा चमचा भरून जिरं घातलेलं आहे. त्यानंतर बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. साधारण 4 ते 5 लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर 3 मिरच्या घेतलेल्या आहे, सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची. तुम्ही इथे कसुरी मेथीचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर 1 मोठा चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. यामुळे दाल तडक्याला रंग खूप सुंदर येतो. आणि आता असा हा गरम गरम तडका या डाळवर सोडायचा आहे आणि मस्त असा हा दाल तडका इथे बनून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता तडका घातल्यानंतर आपल्या दाल तडक्याला रंग किती सुंदर आलेला आहे आणि अगदी हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल असा हा दाल तडका इथे बनून तयार झालाय. सर्वात शेवटी यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर इथे मी पाव लिंबूची फोड घेतलेली आहे. हा लिंबूचा रस सुद्धा या दाल तडक्यामध्ये घालायचा आहे. थोडासा लिंबूचा रस घातल्यामुळे दाल तडक्याची चव अजूनच वाढते. मस्त असा हा क्रीमी दाटसर हॉटेल ढाबा स्टाईल दाल तडका सोप्या पद्धतीने इथे घरच्या घरी बनवून तयार झालेला आहे. सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही सुद्धा हा दाल तडका एक वेळा नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंड्ससोबत फॅमिली मेंबर्ससोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा दाल तडका तुम्ही प्लेन राईससोबत जिरा राईससोबत एन्जॉय करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.